स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर छत्रपती संभाजी महाराज यांचा 342वा शिवराज्याभिषेक सोहळा थाटामाटात संपन्न झाला। शिवसेना उपनेते आमदार भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा संपन्न झाला असून ढोल ताशांच्या गजरात छत्रपती संभाजी महाराजांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली। पालखी होळीच्या माळावरून राज दरबारी आल्यानंतर छत्रपतींना जलाभिषेक करत राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला। छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। त्याच धर्तीवर छत्रपती संभाजीराजांचा राज्याभिषेक सोहळाही यापुढे साजरा केला जाईल अशी ग्वाही आमदार भरत गोगावले यांनी शिवप्रेमींना दिली आहे। अतिशय उत्साहात संपन्न झालेल्या या राज्याभिषेक सोहळ्यासाठी अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली। समाधान आहे। 342वा राज्याभिषेक सोहळा रायगडावरती संपन्न होतोय। आमच्या रायगड दिनोत्सव संभाजी महाराज समितीने हा राज्याभिषेक सुरू केलेले इथे आता जवळजवळ हे 7 वर्ष झालेली आहेत आणि हे आता हळूहळू वाढत जाईल। जसं शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक काही थोड्या लोकांनी सुरू केला आणि त्याला आत्ता मोठ्या प्रमाणात त्याला लोक येऊ लागलेले आहेत, त्या उत्सव साजरा करू लागलेले आहेत। त्याचप्रमाणे संभाजी महाराजांचाही राज्याभिषेक अशाच प्रकारे हळूहळू वाढत जाऊन तो पुढे मोठ्या प्रमाणात होईल अशा प्रकारचं आम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं नियोजन करून देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। रायगड जिल्हा परिषद असेल, महाराष्ट्र शासन असेल, पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत असेल आणि आमच्या या समितीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि शिवभक्त या सगळ्यांना मी धन्यवाद देतो की ह्या 2 कार्यक्रम तरी तरुणांनी चुकू नये असं मला वाटतंय। एक शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आणि एक संभाजी महाराजांचा राज्याभिषेक हे 2 कार्यक्रम आपल्या सगळ्यांनी करावेत, यावेत, इथं नतमस्तक व्हावं अशी माझी सगळ्या तरुणांना आव्हान आहे, विनंती आहे।